फायनल मध्ये जाईल. लढत क्रमांक दुसरी अर्थातच श्रीजा 11 विरुद्ध गोरेगाव 11. दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती असेल की आपला 12वा खेळाडू इथे टॉस कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्यायचं आहे. कर्णधार उजेर आपला 12वा खेळाडू इथे कॉमेंट्री बॉक्स जवळ पाठवून द्यायचंय. आपणास वारंवार पहिला चेंडू बॉल पडला तर 5 रनाची पेनल्टी आपल्याला देण्यात येईल. फलंदाजीसाठी डावखुरे हाताचे फलंदाज अर्थातच प्रथमेश आणि सागर रणपिसे नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतील. त्याचबरोबर गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सूर्या मॅन फ्रॉम चिता कॅम्प उजव्या हाताचे गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतील. पहिला चेंडू ओव्हरपिच चेंडू होता. चेंडू नोमॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होत असताना विशारद चेंडूच्या खाली येतील, फेकी करतील. 2 धावा सहजरित्या धावून काढल्यात. प्रथमेशने खातं उघडलंय स्वतःचं देखील आणि संघाचं देखील. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सूर्या. काय सुरेख चेंडू हाताळला योग्य टप्प्यावरती चेंडू. यष्टीरक्षक रवी लिंगाला यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू स्थिरावला. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सूर्या. काय चेंडू हाताळलाय अचूक टप्प्यावरती चेंडूची फेकी केली जाते. निर्धाव चेंडू तिसरा हा हाताळलाय. एकच धाव पहिल्या चेंडूवरती आली, त्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू देखील निर्धावच हाताळला गेला. पहिल्या षटक पॉवर प्लेचं प्रगतीपथावरती असताना धावा काही अजून आल्या नाहीये. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सूर्या. पुढे सरसावत खेळलेला फटका फुल टॉस चेंडू होता. डायरेक्ट थ्रो केला चेंडूवर यष्ट्यांवरती. मात्र वन प्लस थ्रो बायची एक धाव, अशा अतिरिक्त 2 धावा खात्यामध्ये आल्या. त्या म्हणजे प्रथमेशच्या. धाव फलक थोडस पुढे सरसावताना 4 चेंडू 3 धावा झालेले आहेत. 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा नवीन फलंदाज सागर रणपिसे स्ट्राईक वरती आलेले आहेत. फुल टॉस चेंडू होता. नागले त्या ठिकाणी तैनात होते. पहिला गडी गारद, पहिला हादरा, पहिला कुठे टुर्नामेंट असतेच, त्या ठिकाणी एकमेकांना फेस करतातच.
शेवटचा चेंडू घेऊन सूर्या. पाहूया नजबुल कशा प्रकारे सूर्याला फेस करतील. मागील चेंडूवरती कोलरला झेल पकडला होता. ऋतिक नागले त्या ठिकाणी तैनात होते स्क्वेअर लेगला. सागर रणपिसेची खेळी संपुष्टात आली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शेवटचा चेंडू घेऊन. आल्या आल्या मोठा प्रहार. चेंडू हवेत आहे. झाडाला चेंडू लागतोय. चेंडू जातोय वन बाउन्स. 3 क्षेत्ररक्षकांच्या मधून सीमारेषा पार. येईल पहिला चौकार. हाताला सूर्याने 8 धावा खर्च करत 1 विकेट घेतला. आल्या आल्या नजबुलने मोठा प्रहार केला. 4 धावांनी खातं उघडलं. नवीन गोलंदाज आता पाहतोय आपण. डावपुरे हाताचे गोलंदाज जयदीप बोंडिवले अर्थातच जेडी गोलंदाजी मार्क वरती पंचांच्या उजव्या बाजूने. डाव्या बाजूने गोलंदाजी करतील. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा. सामोरे जाईल त्याला प्रथमेश. मॅन फ्रॉम शहापूर. जेडी गोलंदाजी मार्क वरती. धावसंख्या झाली ती म्हणजे पहिल्या षटकाच्या समाप्तीखेरीज 8. 1 गडी बाद. दुसरं षटक प्रगतीपथावरती. पहिला चेंडू घेऊन जेडी. फुलर लेनचा चेंडू होता. बॅटची काढा लागून चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 1 धाव. स्ट्राईक रोटेट केली आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती नजबुल मंडल. घनाघाती प्रहार करतो हा फलंदाज. गोलंदाजांनी साईड बदलली आहे. पुन्हा एकदा आले आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बैठक स्वरूपात खेळलेला फटका. आतापर्यंत 2 चेंडू हाताळले आहेत. 2 चेंडूंवरती 2 धावा आलेल्या आहेत. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा जेडी. तिसरा चेंडू यष्ट्यांच्या अगदी जवळून गेला. लेग स्टंपच्या खूपच बाहेर. पंचांनी वाईट स्वरूपात धाव दर्शवली आहे. एक अतिरिक्त धाव. अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव संख्या झाली ती म्हणजे 11. आता सामना अर्थातच चालू आहे भिवाजीराव नरे पार्क उद्यानात. फुलर लेनचा चेंडू हलक्या त्याने खेळलाय. गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना 1च धाव मिळेल. धाव फलक हळूवार पद्धतीने पुढे सरकतंय. 12 झालेले आहेत. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा जेडी. सामोरं जाईल त्याला नजबुल. फुलर लेनचा पुन्हा एकदा यॉर्कर वारंवार हाताळतायत गोलंदाज. चेंडूची फेकी होईल. 1च धाव मिळेल. ओंकार देसाई त्या ठिकाणी आले. चेंडूची अडवणूक झाली. पाचवा चेंडू घेऊन पंचांनी वाईड घोषित केलं. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. आउटसाइड ऑफ द स्टंप. स्ट्राईक वरती आलेले आहेत प्रथमेश. डावपुऱ्यात फलंदाज यांच्या अगदी खूपच बाहेरून चेंडू. एक अतिरिक्त धाव वाईड स्वरूपात. धाव संख्या झाली ती म्हणजे 14.
फुल टॉस चेंडू, मोठा प्रहार, चेंडू जाईल सीमारेषा पार, धावा मिळतील. माफ करा, चेंडू आतमध्ये. पंचांचा निर्णय 6 धावांसाठी. आला होता 6 धावांसाठी. प्रथमेशच्या बॅट मधून धावसंख्या पुढे सरसावली, 20 झालेली आहे. पुन्हा एकदा बैठक स्वरूपात खेळलेला फटका, मात्र झाडाला चेंडू लागला. चेंडूची फेकी होईल, एकच धाव मिळेल. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 21. या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन झालेले आहे लालाभाऊ शिंदे, त्याचबरोबर जीवनजी कांबळे साहेब यांचं महाराजा ग्रुप तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना मी विनंती करतो की आपण स्टेजवरती येऊन आपलं स्थान ग्रहण करायचं आहे आणि या सामन्यांचा आनंद लुटायचा आहे. यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला tenniscricket.in वरती हे सर्व सामने पाहण्यास मिळतील. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती ज्या गोलंदाजाने षटक हाताळलं होतं पहिलं सुरेख असं 8 धावा खर्च केल्या होत्या, तोच गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती. मॅन फ्रॉम चिता कॅम्प सूर्या. पहिला चेंडू घेऊन ओव्हर क्रमांक 3 चा खेळ सुरू असताना मैदानाच्या आतमध्ये हलक्या हाताने कट केला चेंडूला. पॉइंटला ऋतिक नागले त्या ठिकाणी तैनात. स्ट्राइक रोटेट केलं. स्ट्राइक वरती पुन्हा एकदा नजबुल. सूर्याच्या शेवटच्या चेंडूवरती पहिल्या षटकाच्या चौकार धाडला होता नजबुलने. पाहूया दुसऱ्या चेंडूला कशा प्रकारे फेस करतील. पंचांकडे दाद मागतायत. कॉड बेहंडची दाद मागितली जाते, मात्र पंचांनी फेटाळली आहे. दुसरा चेंडू डॉट बॉल. अगदी कानाजवळून चेंडू घासत गेला. तेच तर्रार गोलंदाजी म्हणून त्यांची ओळख आहे. सूर्या तिसरा चेंडू पुन्हा एकदा ऑफ स्टंप वरती एकदम जोरात टाकलेला चेंडू. यष्टीरक्षक रवी लिंगाल यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू स्थिरावला. आतापर्यंत 2 बॉल या ओव्हर मध्ये फेस केले नजबुलनी. धावा काय अजून आले नाहीयेत. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सूर्या. फुल टॉस चेंडू होता. वारंवार आडव्या हाताने खेळायचा प्रयत्न करतायत नजबुल, मात्र असफल ठरले. आता तिसरा चेंडू निर्धाव हाताळलाय. मागील चौकाराची भर त्यांनी आता या 3 चेंडूंवरती भरून काढलेली आहे. गोलंदाज कमबॅक करतायत. पुन्हा एकदा 5वा चेंडू घेऊन पॉइंट आणि कव्हरच्या मधून खेळलेला फटका. 1 बाउन्स. चेंडू आउट ऑफ द पार्क. बाउंड्री, चौकार. मोठा फटका नजबुलच्या बॅट मधून. चेंडू सीमा रेषा पार येतोय. घणाघाती षटकार.
होते. चौथ्या चेंडूवरती, माफ करा, पाचव्या चेंडूवरती चौकार आणि सहाव्या चेंडूवरती षटकार. 2 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्या. त्या 10 धावांच्या मदतीने धाव संख्या झाली ती म्हणजे 32. नवीन गोलंदाज चौथं षटक हाताळतील सोनू बिन. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ द स्टंप, स्वैर मारा, एक अवंतर धाव, एक्स्ट्राच्या धावेने भर. धाव संख्या झाली ती म्हणजे 33. दुसरा चेंडू पाहूया झेल होतो का. यष्टीरक्षक रवी लिंगाला त्या ठिकाणी तैनात होते. एक सुरेख आणि सोपा झेल. पहिल्या चेंडूवरती सोनू बिंद यांच्या मोठा हादरा प्रथमेशच्या स्वरूपात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जगदीश जाधव, जग्गू दुसरा चेंडूला फेस करतील. दुसरा चेंडू अतिरिक्त उसळी घेतली. 1 फॉर दी ओव्हर ची वॉर्निंग पंचांनी दिलेली आहे. तिसरा चेंडू घेऊन सोनू, मोठा फटका, चेंडू लॉंग ऑफ बाउंड्री बाहेर, षटकार येतोय 6 धावांनी. इथे मात्र पॉइंटच्या डोक्यावरतून मोठा प्रहार, चेंडू आउट ऑफ द पार्क. येतोय पुन्हा एकदा दुसरा षटकार. इथे मात्र सोपा झेल होता, झेल सुटतोय. एक धाव वर्जित केली जगदीश यांनी. धाव संख्या झाली ती म्हणजे 46. शेवटचा चेंडू. एका धावेवरती समाधान मानावं लागेल नजबुलला. धाव संख्या झाली ती म्हणजे 47. थोडेसे महागडे ठरलं सोनूचं षटक. 14 धावा, 15 धावा आलेल्या आहेत. एक विकेट घेतलाय मात्र त्यांनी.
नवीन गोलंदाज, धावकुऱ्यातच गोलंदाज श्रीलेश, अर्थातच बंड्या गोलंदाजी मार्कवरती पाहतोय आपण. मॅन फ्रॉम डोंगरी, उत्कृष्ट असे गोलंदाज. बऱ्याचशा टुर्नामेंटमध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब त्यांनी कित्येकदा पटकावलाय. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी हाताळतील. जगदीश विरुद्ध बंड्या असं समीकरण आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. धाव फलकावरती धाव संख्या झाली ती म्हणजे 47. शेवटचा षटक, हाणामारीचे षटक. पाहूया कशा प्रकारे हाताळतील बंड्या. पहिला चेंडू आखूड पद्धतीचा होता, हलक्या हाताने पॉइंटच्या दिशेला खेळलाय. सोनू त्या ठिकाणी येतील, चेंडूची फेकी करतील. एक धाव सहजरित्या धावून काढली आहे. एकेरी दुहेरी धावांच्या मदतीने धाव फलक पुढे वाढतंय ते म्हणजे 48. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा बंड्या. आता मात्र मोठा फटका, थोडासा पॅरल चेंडू गेला असता, आता मात्र षटकार असता. एकच धाव मिळेल. धाव संख्या झाली ती म्हणजे धाव फलकावरती 49. श्रीलेशने आतापर्यंत 2 चेंडूंवरती 2 धावा खर्च केलेल्या आहेत. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा श्रीलेश, सामोर जाईल त्याला नजमुल. मोठा फटका, लॉंग ऑन बाउंड्रीच्या दिशेने खेळलेला फटका. ओमकार देसाई त्या ठिकाणी तैनात होते. एकाच धावेवरती रोखावं लागेल. वन बाउन्स, त्यांच्या हातामध्ये चेंडू स्थिरावला. फेकी करतील, एकच धाव. धाव संख्या झालेली आहे हाफ सेंचुरी 50. चौथा चेंडू घेऊन सामोर जाईल त्याला जगदीश. आता मात्र बॅटचा फेस ओपन केलाय, पूल करायचा प्रयत्न होता, मात्र एकाच धावेवरती समाधान मालावर लागेल जगदीशला. आतापर्यंत 4 चेंडू 4 धावा खर्च केलेले आहेत. चांगलं षटक हाताळलंय श्रीलेशने. 2 चेंडू शिल्लक आहेत. फुल टॉस चेंडू होता, लॉंग ऑन बाउंड्रीच्या दिशेला खेळलेला फटका. ओमकार देसाई यांच्या पुन्हा एकदा हातामध्ये चेंडू स्थिरावला. एकाच धावेवरती रोखलंय जगदीशला. 5 चेंडू मध्ये 5 धाव फक्त खर्च केलाय श्रीलेशने. शेवटचा चेंडू. पाहूया पंचांचा निर्णय काय येईल. डिक्लेअर स्वरूपात एक धाव, एका धावेच्या मदतीने धाव फलक सरसावतोय पुढे, ते म्हणजे 53 धावा झालेल्या आहेत धाव फलकावरती. 54 धावांची गरज असेल. 5 षटकांचा या ठिकाणी खेळ संपलेला आहे. पहिल्या इनिंगची खेळ या ठिकाणी संपलेली आहे. 53 धावा झालेल्या आहेत. 54 धावांची गरज असेल श्रीजा 11 लालबाग या संघासमोर. अर्थातच त्या संघाचं त्या टीमचं नाव अर्थातच बाबू कोस्टा कोलाबा हे असेल.
ओमकार देवीदास देसाई त्यांच्यासोबत श्रीजा 11चा ओपनर विशारद पगारे. नवीनच खेळाडू नावारूपास आलेला लालबाग परिसरात. लालबाग प्रीमियर लीगने या खेळाडूला एक ऊर्जा निर्माण करून दिलेली आहे. चांगला प्लॅटफॉर्म आपल्याला पाहायला मिळाला. पाहूया सामन्यामध्ये कशा प्रकारे आपली फलंदाजी करतील, त्याची छाप कशी उमटवतील. त्याचबरोबर गोरेगाव 11 तो देखील संघ तितकाच मजबूत आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीसाठी पाहूया कोण पहिलं षटक हाताळेल. पहिलं षटक अर्थातच पॉवर प्लेचं षटक. सर्व खेळाडू जॉगिंग ट्रॅकच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. या ठिकाणी आगमन झालेले आहे मनसे उपविभाग अध्यक्ष श्री नंदूजी गाडेगावकर. त्याचबरोबर शिवशंभू मावळा प्रतिष्ठान सल्लागार लालासो शिंदे त्यांच्यासोबत शिवशंभू मावळा प्रतिष्ठान सरचिटणीस जीवनजी कांबळे साहेब. त्याचबरोबर शिवशंभू मावळा प्रतिष्ठानचे खजिनदार महेश मालुसुरे साहेब. त्याचबरोबर शिवशंभू मावळा प्रतिष्ठानचे सदस्य महेश सावंत साहेब आणि त्यांच्यासोबत सुनील साळवी साहेब या ठिकाणी सदस्य म्हणून हे देखील आलेले आहेत. या सर्व पाहुणे मंडळीचे हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना मी विनंती करतो आपण स्टेजवरती बसून या सामन्यांचा आनंद लुटायचा आहे. वळू या मॅचच्या दिशेने. पहिला चेंडू फिरोजचा ब्लॉकलोद पद्धतीचा चेंडू. सन्मान दिला विशारदने. निर्धाव चेंडूनी सुरुवात झाली या दुसऱ्या इनिंगला. लेफ्ट आर्म विरुद्ध लेफ्ट आर्म. डावखुऱ्याचे फलंदाज विशारद. त्याचबरोबर गोलंदाजी मार्कवरती लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतील. दुसरा चेंडू डॉट. पायांचा वेध घेतला चेंडूने. सामने बृहन्मुंबई महानगरपालिका खुला गट. आयोजक प्रमोद उदय वळंजू. संकेत बावकर. एफ दक्षिण विभाग घ कव्य खात्यातील सर्व क्रिकेट प्रेमींना आजच्या या क्रिकेट सामन्यांचे सामनावीर व आयोजक उदय वळंजू यांच्याकडून त्यांचे खाता उघडलंय. एकच धाव आले तिसऱ्या चेंडूवरती. उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचे फिरोजचा पुन्हा एकदा चौथा चेंडू. जवळजवळ पायाचा वेधच घेतोय. बॅटकट लागून चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये. यष्टी रक्षकाच्या बाजूनी सागर रणपिसे यष्टी रक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. आतापर्यंत 4 चेंडूवरती 2च धावा खर्च केले आहेत. हाफ ट्रॅकर चेंडू होता. एक सोपा झेल. पंकज त्या ठिकाणी तैनात होते. मिड विकेटला सजवलेला फटका. मात्र चेंडू अगदी सीमारेषाजवळ. एक सोपा झेल पकडला. सँडे SP 11ला खेळलेले खेळाडू. 7 चेंडू मध्ये सलग 7 षटकार ठोकणारे पहिले खेळाडू रोहित नार्वेकर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत.
पाहूया या मॅच मध्ये काय कामगिरी करतील. आतापर्यंत 5 चेंडू मध्ये 2च धावा खर्च केल्यात फिरोजनी. एक मोठा हादरा विचाराच्या स्वरूपात त्यांनी प्राप्त केला. शेवटचा चेंडू पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी हाताळतील. रोहित नार्वेकर यांनी सन्मान दिला. कव्हर श्रीधर मध्ये खेळलेला फटका. एकच धाव. स्ट्राईक रोटेट करतील. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धाव संख्या दिली ती म्हणजे 3. दुसरं षटक पाहूया कोण हाताळेल. गोलंदाजी मार्कवरती ध्रुव आपल्याला पाहायला दिसेल. दुसरं षटक हाताळताना त्याला फेस करेल अर्थातच रोहित नार्वेकर चतुर. महाराष्ट्राच्या नामवंत संघ अर्थातच रायगड संघातून खेळणारा खेळाडू गोरेगाव 11 या संघामध्ये खेळतोय. अर्थातच प्रथमेश म्हात्रे ओपनिंगला आलेला डावखुऱ्याचा फलंदाज. बिट्टू अर्थातच लॉंग ऑफला आपण पाहतोय त्याला. दुसरं षटक घेऊन ध्रुव. पहिला चेंडू एक सोपा झेल टिपण्याचा संधी होती. फिरोज त्या ठिकाणी थोडेसे फंबल झाले. चेंडूची चांगली अडवणूक केली. एकाच धावेवरती रोखलंय रोहितला. स्ट्राईक रोटेट केले. आता मात्र स्ट्राईक वरती मुंबई टेनिस क्रिकेटचे ब्रँड एम्बेसिडर ओमकार देवीदास देसाई यांना आपण स्क्रीनवरती पाहतोय. दुसरा चेंडू घेऊन ध्रुव. पहिला चेंडू भिरकावून दिलाय मिड विकेट रिजन मध्ये. सीमा रेषा पार. उगाच त्यांना ब्रँड एम्बेसिडर म्हणत नाही. आल्या आल्या पहिला चेंडू फेस करत असताना पहिला षटकार ठोकला. मोठा प्रहार केला होता मिड विकेट रिजनला. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा ध्रुव. फटके कसे सजवायचे असतात हे ओमकार देसाई यांच्याकडून शिकावं. आता मात्र ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू होता. वाईड यॉर्कर त्यांनी हाताळला. निर्धाव चेंडू ध्रुवचा तिसरा. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती ध्रुव. सामोर झाले त्याला देसाई. फुलर लेनचा चेंडू हलक्या त्याने खेळला. शॉर्ट मिड विकेटला जग्गू त्या ठिकाणी तैनात होते. एकच धाव. स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा रोहित. धाव फलक झाले. धाव फलकावरती धाव संख्या 11. एक गडी बाद. पाचवा चेंडू घेऊन ध्रुव. इथे मात्र फुलर लेनचा चेंडू होता. कव्हर ड्राईव्हला खेळलेला फटका. झाडाच्या कट्ट्याला लागून चेंडू मैदानाच्या आतमध्ये फिरोजच्या हातात स्थिरावतोय. एकच धाव मिळेल. शेवटचा चेंडू घेऊन इथे मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडू होता. अलॉंग विथ द कार्पेट चेंडू खेळला.
रोखून ठेवलं रोहितने. एकच धाव मिळेल ओमकारला. धाव संख्या झाली ती म्हणजे 13. 54 धावांचा पाठलाग करत असताना धाव संख्या झाली म्हणजे 13. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 31 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज. ज्या गोलंदाजाने पहिल्या षटकामध्ये मात्र 3च धावा खर्च केल्या होत्या, त्याचबरोबर एक गडी बाद विशारद पगाराच्या स्वरूपात मोठा हादरा श्रीजय 11 या संघाला लागला. तिसरे षटक घेऊन ओव्हर क्रमांक 3 ची सुरुवात. फिरोज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस चेंडू. एकच धाव गोशंकी क्षेत्रामध्ये लेग साईडच्या दिशेने खेळलेला फटका. धाव संख्या झाली ती म्हणजे 14. बाबू कोस्टा कोलाबा या संघाची धाव संख्या आतापर्यंत झाली ती म्हणजे 14. दुसरा चेंडू घेऊन तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना फिरोजचं इथे मात्र फुलर लाईनचा चेंडू. यष्टीरक्षक सागर रणपिसे पंचांकडे दाद मागतात, मात्र बॅटची गाडा लागून चेंडू फाईन लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना गोशांकी क्षेत्रामध्ये एकच धाव मिळेल. एकेरी दुहेरी धावांच्या मदतीने धाव फलक पुढे स्थिरावताना 15. तिसरा चेंडू फुल टॉस. फटके थोडेसे मात्र असफल ठरत आहेत. मोठा प्रहार आता पाहायला मिळत नाहीये. सिंगल वरती समाधान मानावं लागेल ते म्हणजे ओमकार देसाई यांना. धाव संख्या झाली आहे 16. पंचांनी वाईड घोषित केलंय. वाईड +1 अशी अतिरिक्त 2 धावा या चेंडूवरती मिळाल्या. धाव संख्या झाली ती म्हणजे 18. पंचांनी वॉर्निंग देखील केले 1 फॉर दी ओव्हर. पुढील चेंडू हा 1 बाउन्स असेल तर अर्थातच नो बॉल पंच घोषित करतील. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा फिरोज गोलंदाजी मार्क वरती. इथे मात्र पायचीच्या स्वरूपात ओमकार देसाई मोठा हादरा. उंचावलं. ओमकार देसाईला माघारी परतावं लागेल लेग बेफुरच्या स्वरूपात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किसन देवेंद्र. हा देखील टेनिस क्रिकेट विश्वातील एक उत्कृष्ट फलंदाज. पाहूया कशा प्रकारे फलंदाजीची आपली छाप उमटवतो. 2 चेंडू शिल्लक. धाव संख्या झाली ती म्हणजे 18. पाचवा चेंडू घेऊन फिरोज. बिमर पद्धतीचा चेंडू. बॅटची गाडा लागून चेंडू यष्टी रक्षकाच्या डोक्यावरून एकच धाव मिळेल. नो +1 अशा अतिरिक्त 2 धावा
धावसंख्या पुढे जाऊन पोहोचले ती म्हणजे 20. पुढील चेंडू अर्थातच फ्री हिटचा चेंडू. बेरर चेक. पाहूया किती धावा कुठतील. उघडा डोळे बघा नीट. पुढील चेंडू फ्री हिट. किशन देवेंद्र यांना संधी असेल. बेरर चेक वरती किती धावा कुठतील ते बघूया. पाचवा चेंडू बैठक स्वरूपात. मैदानाच्या आतमध्ये थोडस डिसिजनची आपण वाट पाहूया. झाडाला चेंडू जाऊन आदळला. चेंडू मैदानाच्या आतमध्ये आला. पाहूया पंचांचा निर्णय काय असेल. दोन्ही संघांना विनंती असेल की पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. थोडासा डिसिजन आपण पेंडिंग वरती पाहतोय. तिसऱ्या पंचांची पंच मदत घेतील का ते पाहूया. पंचांच्या या ठिकाणी थोडीशी मीटिंग झाली. आता पाहूया डिसिजन काय येईल. धावून 2 धावा काढलेल्या आहेत. पंचांचा 2 धावांचा इशारा. या 2 धावांच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 22 धावा. किसनचं खाता उघडलंय 2 धावांनी. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी आता 12 चेंडू 34 धावांची गरज. जिंकण्यासाठी 12 चेंडू 32 धावांची गरज.
गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गिरगावचा तरुण बिष्टा. गिरगाव 11 संघाकडून नेतृत्व करणारे गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती राईट टर्म ओव्हर द विकेटचा मारा करतील. सामोर जाईल त्याला घनाघाती प्रहार करणारा हार्ड हिटर रोहित नार्वेकर. पहिला चेंडू घेऊन पहिला चेंडू, धावा मिळतील 6. पहिल्या चेंडूवरती सुरेख अशी फटकेबाजी पाहायला मिळाली. फुल टॉस चेंडू होता, डीप मिड विकेटला धाडलेला 6 धावांसाठी. दुसरा चेंडू पुन्हा एकदा हेलिकॉप्टर बॅट मधून काढलाय. चेंडू मैदानाच्या आतमध्ये. 2 धावांवरती आता मात्र समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 30. जिंकण्यासाठी 10 चेंडू 24 धावांची गरज. मॅच आता ऑन झालेली आहे. रोहित नार्वेकर नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आहे. इथे मात्र पॉइंटला तैनात खेळाडू ध्रुव त्या ठिकाणी तैनात होते. माघारी परतावं लागेल. सुरेख असा झेल टिपला. आता मात्र शफल झाले होते. पंचांनी आपल्या बाजू फेरले आहेत. वाईट स्वरूपात एक अवांतर धाव. चेंडू हाफ ट्रॅकर होता. अतिरिक्त उसळी घेतली. फलंदाजाच्या डोक्यावरतून चेंडू यष्टीरक्षक सागर रणपिस यांच्या हातामध्ये जाऊन स्थिरावला. धावसंख्या झाली ती म्हणजे 31. जिंकण्यासाठी मात्र 9 चेंडू 23 धावांची गरज.
फुल टॉस चेंडू होता, संधी होती मात्र मोठा प्रहार करण्याची. बॅटची काढा लागून चेंडू फाईन लेगच्या दिशेने गोशांकी क्षेत्रामध्ये एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. आता मात्र जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 22 धावांची गरज असेल, ती म्हणजे बाबू कोष्टा या संघाला. पुढील चेंडू पंचांकडे दात मागतायत यष्टीरक्षक सागर रणपिसे. पंचांची या ठिकाणी थोडीशी टीम मिटिंग आता पाहायला मिळेल. काय निर्णय येईल याच्या निर्णय आता थोडासा स्थगित आहे. पंचांची इकडे मीटिंग झाली, पाहूया काय निर्णय येईल. डॉट चेंडू. आता मात्र जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 22 धावांची गरज. शेवटचा चेंडू तरुण बिष्टा यांचा. पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ला होता, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, तिसऱ्या चेंडूवरती विकेट, चौथा चेंडू वाईड, त्यानंतर 1 धाव आणि 5वा चेंडू सुरेख असा डॉट पद्धतीचा. शेवटचा चेंडू पाहूया कशा प्रकारे हाताळतील तरुण बिष्टा. इथे मात्र पायचीच्या स्वरूपात लेग बिफोर बाद झालेले आहेत. राहुल माघारी परतावं लागेल. गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय गोलंदाज आकाश. पंचांच्या डाव्या बाजूने अर्थातच राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतील. 6 चेंडू 22 धावांचं समीकरण. स्ट्राईक वरती असतील किशन देवेंद्र, घनाघाती प्रहार करणारे फलंदाज म्हणून त्यांची ख्याती आहे. पाहूया कशा प्रकारे हल्ला बोल करतील. पहिला चेंडू आडव्या हाताने खेळलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये चेंडू झाडाला आदळून तदरम्यान 2 धावा या मिळतील किशन देवेंद्र यांना. पाच चेंडू 20 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी बाबू कोष्टा लालबाग अर्थातच कुलाबा या संघाला. काय सुरेख चेंडू हाताला योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करतोय गोलंदाज आकाश. तिसरा चेंडू देखील निर्धाव हाताळलाय. आता मात्र जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 20 धावांची गरज. जवळजवळ सामना गोरेगाव इलेव्हन संघाच्या बाजूने फिरलाय. आता मात्र बॅटची काढा लागून चेंडू यष्टीरक्षकाकडे स्थिरावतोय. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा आकाशच्या गोलंदाजीमध्ये. दोन चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू 20 धावांची गरज. आता मात्र एकच धाव मिळेल. जिंकण्यासाठी 1 धाव 19 चेंडूची 1 चेंडू 19 धावांची गरज असेल. ते म्हणजे
बाबू कोष्टा कुलाबा या संघाला पंचांनी नो बॉल. नो बॉल वरती आता फ्री हिट. नो +1 अशा 2 धावा मिळाल्या आहेत जिंकण्यासाठी. एक चेंडू आणि 16 धावांची गरज असताना त्रिफळा उद्ध्वस्त केले आहेत. फ्री हिटचा चेंडू होता मात्र हा निर्धाव चेंडूची सांगता होते आणि सामना जवळजवळ गोरेगाव इलेव्हन या संघाच्या खिशात. एक हाती सामना हा जिंकलेला आहे. या पुढील नाणेफेकीचा कौल होईल अर्थातच. या ठिकाणी आपल्या सामन्यांसाठी अतिथी पाहुणे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा मी या ठिकाणी सत्कार करण्यासाठी रमेशजी जाधव हे सत्कार करतील. अर्थातच नंदू गाडीगावकर मनसे युवा विभाग अध्यक्ष रमेश तांबे हे त्यांचा सत्कार करतील. आपले अतिथी पाहुणे अर्थातच मनसे उपविभाग अध्यक्ष नंदूजी घाडीगावकर साहेब पुष्पगुच्छ आणि हार देऊन त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान आपल्या व्यासपीठावरती